महाराष्ट्रात वर्षातील सगळ्यात मोठ्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली। लक्षवेधी मोर्चे आरोप प्रतिआरोप होत असताना सगळ्यात जास्त चर्चेला येत असलेला मुद्दा म्हणजे रिक्त असलेल्या विरोधी नेतेपदाचा। विरोधी पक्षनेतेपदाची दोन्ही पदे रिक्त ठेवणं हा घटनेचा अवमान आहे, कारण ही केवळ परंपरा नसून बाबासाहेबांनी दिलेली संविधानिक पद आहेत। हे भास्कर जाधवांनी बोलून पदाची गरज दाखवून देत सरकारचा निषेध केला। मात्र या पदापेक्षा अधिक चर्चा रंगते ती त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्या नावांची। या पदांची गरज का आहे आणि इच्छुक नावे नेमकी कोणती आहेत, त्यासोबतच हे सगळं प्रकरण नेमकं काय ते समजून घ्या। राजकारण रंगलंय, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज बोलणार आहोत। नमस्कार, मी विजया वावळ। या पदाची नेमकी गरज आणि कार्यप्रणाली नेमकी कशी असते ते सुरुवातीला समजून घेऊया। विरोधी पक्षनेते पद म्हणजे लोकशाहीतील एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते। सत्ताधारी पक्षाव्यतिरिक्त सर्वात मोठ्या पक्षाचा नेता हे पद सांभाळतो आणि संपूर्ण विधानसभेत विरोधाचा अधिकृत आवाज म्हणून काम करतो। सरकारकडे सत्ता असते, पण त्या सत्तेचा गैरवापर होऊ नये म्हणून तिच्यावर लक्ष ठेवणारा, प्रत्येक निर्णयाची चौकशी करणारा आणि चुकीच्या धोरणांना थांबवणारा असा एक बळकट हात म्हणजे विरोधी पक्षनेता। जनतेचे प्रश्न कधी रस्त्यांवर पोहोचतात तर कधी वृत्तपत्रात दिसतात, पण ते सरकारपर्यंत अधिकृतपणे पोहोचवणं ही विरोधी पक्षनेत्याचीच जबाबदारी असते। सरकारने आखलेल्या धोरणात फायद्यासोबतच तोटेही दाखवून निर्णयाचे दुष्परिणाम दाखवणे, त्याला पर्यायी उपाय सुचवणे आणि आवश्यक बदलांची मागणी करणे ही कामे विरोधी पक्षनेता करतो। एखाद्या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसेल तर सरकारला प्रश्न विचारणारा अधिकृत आवाजच उरत नाही। समित्या अपूर्ण राहतात, निर्णयांवरती कुणाचं नियंत्रण राहत नाही आणि प्रशासनात पारदर्शकता कमी होते। लोकशाहीच्या या संपूर्ण यंत्रणेलाच धोका निर्माण होतो। महायुती सरकार न भूतो न भविष्यती अशा दणदणीत विजयाने निवडून आल्यानंतर विरोधी पक्ष कमकुवत झाला। सध्या विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता राहिलेला नाही। अशी वेळ पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आली। विधान परिषदेमध्ये यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडे विरोधी पक्षनेता पद होतं। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते। मात्र त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे दानवे हे विरोधी पक्षनेते राहिलेले नाहीत। विधानसभेतील 288 जागांपैकी 10% जागा या विरोधी पक्षातील आहेत। विरोधातील कोणत्याही पक्षातील 29 जागा असल्यास विरोधी पक्षनेते पदावर दावा करता येतो। मात्र ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसकडे हे संख्याबळ नाही। त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निर्णय घेऊ शकतात। 10% आवश्यक मर्यादा देखील पूर्ण करत नसल्याचा निर्वाळा देत हे पद रिक्त ठेवलं गेलंय। मात्र भास्कर जाधवांनी विरोधी पक्षनेता नेमण्यासाठी 10% सदस्य संख्येची अट असल्याचा सरकारचा दावा संपूर्ण खोटा असल्याचं सांगत त्यांनी प्रधान सचिवांच्या लेखी उत्तराकडे बोट दाखवलं। त्यामुळे आता या पदासाठी पुन्हा एकदा न्यायालयीन फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी सरकारला मिळून या 10% सदस्य संख्येची अट पूर्ण करणं शक्य आहे। मात्र हे पद उद्धव ठाकरे यांच्या गटाला त्यांच्या संख्याबळानुसार जाईल हे निश्चित आहे। म्हणूनच ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, भास्कर जाधव आणि सुनील प्रभू हे 3 नावं चर्चेत आहेत। परंतु अगोदर शिवसेनेत एकमत होऊ द्या, नंतर विरोधी पक्षनेते पदाचं बघू असा सूर महायुतीच्या मंत्र्यांनी लगावला। तेव्हा आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली। सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेते पद मिळालं तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल असं त्यांनी म्हटलंय। भास्कर जाधव यांच्या शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या चर्चा काही नवीन नाहीत। या अगोदर त्यांच्या भेटीगाठी देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या। त्यामुळे ठाकरे यांना साईडलाईन करून आदित्य यांना पदावर बसवतील याची शक्यता कमीच। भास्कर जाधव यांच्यासारखे नेते कोकणात ठाकरे गटाला मजबूती देऊ शकतात, त्यामुळे त्यांची नाराजी परवडणारी नाही। भास्कर जाधवांनी जून महिन्यात विनायक राऊत, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता। ठाकरे गटात त्यांच्या या दोघांशी देखील फारसे पटत नाहीये, पण संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांचा सध्या ठाकरे गटावर होल्ड अधिक आहे। त्यामुळे या दोघांच्या जवळचे म्हणून सुनील प्रभू यांचे नाव चर्चेत येतं। आता शिवसेनेतील अंतर्गत लढाई चव्हाट्यावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडीकडून विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव या नावाचे पत्र देण्यात आल्याचं आदित्य ठाकरेंनी आधी स्पष्ट केलंय। तरीही सरकारने आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद देण्याची तयारी दाखवली तर त्यांच्यासाठी एका क्षणात मी त्याग करेन असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। पण या दोघांच्या दिलजमाईत कुठेही सुनील प्रभू दिसत नसल्यानं ठाकरे कोणत्या नावाचा विचार करतील हे अजून गुलदस्त्यात आहे।
महाराष्ट्राच्या विधानमंडळात कुणाची नेमणूक होईल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की पहा आणि पाहत रहा मराठी मंडळी. धन्यवाद.